घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा म्हणजे 13 फेब्रुवारीचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आता येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं दिसणार आहे की ऋषिकेश जानकीला या ऐश्वर्याने फसवून तिसऱ्याच जागी नेलं होतं, त्यामुळे त्यांना स्पर्धेला यायला उशीर झाला. आता स्पर्धेत आल्यानंतर जानकी ऋषिकेशला बाद करण्यात येते, पण आता सगळे गावकरी म्हणतात जर तुम्ही जानकी आणि ऋषिकेशला या स्पर्धेत भाग नाही घेऊ दिला तर आम्ही ही सगळ्या स्पर्धेची तोडफोड करू. सगळे गावकरी आक्रमक झालेले असतात, पण जानकी आणि ऋषिकेशला ऐश्वर्याने कसं फसवलं त्यासाठी पूर्ण एपिसोड बघत राहा. तर सुरुवात बघा, काल आपण बघितलं होतं की गावकऱ्यांनी अंगत पंगत केली आहे ऋषिकेश जानकीच्या घरी. आता जानकीने ते नाव घेतलं. आता जानकी म्हणते काय हो, मला नाव घ्यायला सांगितलं आणि तुमचे ऋषिकेश दादा त्यांना नाही नाव घ्यायला लावणार का? मग आता सगळेजण आग्रह करतात ऋषिकेशला की नाव घ्या नाव घ्या, आणि खास आग्रह ओवी करते. ओवी म्हणते ऋषिकेश राव घ्या ना नाव. ऋषिकेश म्हणतो ओवी ऋषिकेश राव काय, बरं बाबा आता घ्यावंच लागेल मला नाव. आता ऋषिकेशने जानकीसाठी खूप सुंदर नाव घेतलंय. खेळ खेळत असताना प्रतिस्पर्ध्याची ही लावते वाट, सुखाचा आहे माझा संसार कारण त्याला मिळाली आहे जानकीची साथ. आता याने नाव घेतल्यावर जानकी लाजते. सगळेजण टाळ्या वाजवत आहेत आणि आता हा गुलाब म्हणतो दादा भारीच नाव घेतलं की. आणि पुढे आता गुलाबला लागलेली असते भूक. गुलाब म्हणतो दादा आता जेवायला सुरुवात करायची का? आता जानकी मुद्दाम जरा चिडवते या सगळ्यांना, कशाला कशाला उद्या ना अजून नावं घ्यायची स्पर्धा, तुम्ही नावं घ्या. मग आता गुलाब म्हणतो नको नको आता खरंच भूक लागली आहे हो. मग आता हे सगळे मिळून जेवायला सुरुवात करतात. ओवी पण म्हणते आई ग भूक लागली आहे. आणि अशा पद्धतीने यांची अंगत पंगत मस्त सजली आहे. कांदा फोडलाय ऋषिकेशने, भाकरी पिठलं मुगाची डाळ मस्त बेते, तोंडाला पाणी सुटलंय माझ्या, अमेझिंग. तर इकडे सारंग बघा हरलाय म्हणून असा बसलाय. आता ऐश्वर्याला झालेले सगळे जे तिचे म्हणजे अपमान झाला ना तिथे ग्राउंडवर ते आठवतंय. आता ऐश्वर्या तो विचार करत करत दोघे नुसते चुपचाप बसलेत, काहीच बोलत नाही एकमेकांशी. तेवढ्यात ऐश्वर्याच्या वडिलांचा फोन येतो सयाजीरावांचा. सयाजीराव म्हणतात काय बेटा आजची स्पर्धा तू अशी कशी हरली ग? सगळं तुझ्या हातात असून सुद्धा हरलीस तू ऐश्वर्या बेटी. मग ऐश्वर्या म्हणते हे बघ डॅडा माझ्यामुळे नाही त्या जानकीमुळे झालंय सगळं. त्या जानकीने ऐन वेळेला माझी सगळी लबाडी पुढे आणली आणि तिने मला तिथे एक्सपोज केलंय. ती जानकी खूप दीडशाणी आहे. सयाजीराव म्हणतो आता ना त्या जानकी आणि ऋषिकेशचं कंबरडच मोडून टाकतो मी, आता बघ काय करतो. आता ते खूप आक्रमक झालेले असतात तेव्हा ऐश्वर्या म्हणते करा ना करा, जे करायचंय ते करा, म्हणजे आम्ही सुद्धा स्पर्धेतून घरी बसतो. काय डॅडा तुम्हाला कळतं का? डोकं माझं पण गरम आहे, पण जरा थंड ठेवावं लागेल ना आपलं डोकं. आता विचार करा थोडं थंड डोक्याने. सयाजीराव म्हणतात विचार करायला काही शिल्लक आहे का? अगं त्यांच्याकडे 3 पॉइंट आहे आणि तुमच्याकडे 2 फेऱ्या, 2च बाकी आहे. आता याच्यातली एक जरी फेरी जानकी जिंकली ना तर ती कायमची जिंकल, लक्षात ठेव. पुढची फेरी जिंकली तरच तुझी आणि जानकीची बरोबरी होईल. मग ऐश्वर्या चिडून म्हणते त्या भिकारड्या जानकीची आणि माझी बरोबरी होऊच शकत नाही. आता ही जेव्हा असं बोलते तेव्हा सारंग जरा आश्चर्यचकित होतो, पण आता ऐश्वर्या पुढे म्हणते त्या जानकीला मी बरोबर सरळ करते. माझ्याकडे असा एक प्लॅन आहे ना, त्यामुळे पुढच्या फेऱ्या ती जिंकूच शकणार नाही. सयाजीराव विचारतात काय प्लॅन आहे तुझ्याकडे, कसला उपाय आहे? मग ऐश्वर्या म्हणते तांदळातून जसा खडा बाहेर काढता ना तसं या जानकीला नाही या स्पर्धेतून बाहेर काढलं ना मी तर बघा आता माझ्याकडे मस्त प्लॅन आहे. आता तिने तो प्लॅन ऐकवलाय सयाजीरावांना आणि फोन ठेवून दिलाय जो आपल्याला ऐकवला नाहीये. सयाजीराव विचार करतात कसं होईल या पोरीचं उद्या कोणास ठाऊक. इकडे जानकी आणि ऋषिकेश मात्र स्पर्धेचा आनंद आणि जिंकल्याचा आनंद सगळ्यांना शेअर करताय. जानकी सगळ्यांना बुंदीचे लाडू वाटत असते. तेवढ्यात जानकीचा फोन वाजतो आणि जानकी फोन घेऊन बाजूला जाते, कारण तो फोन असतो सुमित्राबाईंचा. सुमित्राबाई म्हणतात जानकी अगं मला बोलायचं होतं ग तुझ्याशी, बोलू शकतेस का? मग आता जानकी म्हणते हो आई बोला ना, काय झालं? मग सुमित्राबाई म्हणतात अगं जानकी ते मला सांगायचं होतं तुला की सगळं ठीक नाहीये ग. जानकी म्हणते काय झालं आई, काही प्रॉब्लेम आहे का? सुमित्राबाई म्हणतात अगं प्रॉब्लेम आहे ते ना, अगं मला आपल्या घराविषयी जरा बोलायचं होतं मला तुझ्याशी. जानकी घाबरते, घराविषयी काय झालं आई घराला? मग आता तेवढ्यात तिथे सौमित्र येतो आणि फोन हिसकवतो सुमित्राबाईंच्या हातातून. सुमित्राबाई सौमित्राला म्हणतात अरे अरे सौमित्र हे काय केलंस तू, बोलू दे ना जानकीशी. सौमित्र म्हणतो अगं आई जानकी वहिनीला का सांगतेस घर गहाण ठेवलंय म्हणून. सुमित्राबाई रडायला लागतात आणि म्हणतात मग काय करू, सारंग आणि ऐश्वर्या ही फेरी हरलेत, आता मला काळजी वाटते रे, हे घर हातातून गेलं तर.
सौमित्र म्हणतो, आई तुला खरं वाटतंय का ग हे सगळं? असं काही होणार नाहीये. घर गहाण ठेवणं वगैरे सगळं खोटं आहे. तू या सगळ्या गोष्टीवर विश्वासच नको ठेवूस. सुमित्राबाई म्हणतात, बोलू दे रे जानकीशी, मला मन मोकळं करू दे तिच्याकडे. सौमित्र म्हणतात, नको आई, तिच्याशी बोलू नकोस वहिनीशी. अगं तू तिला सांगितलं हे सगळं आणि तिने विश्वास ठेवला तुझ्यावर, तर जानकी वहिनी खेळातून माघार घेईल ग. अगं तुला माहिती आहे ना स्वभाव जानकी वहिनीचा. अगं तिच्यासाठी अगं वहिनीसाठी ही स्पर्धा महत्वाची नाहीये ग, हे घरातली माणसं महत्वाची आहे. जानकी, ऋषिकेश दादा हे आपल्या सगळ्यांवर खूप प्रेम करतात आणि ऐश्वर्या सारंगला हेच हवंय. आज जर जानकी आणि ऋषिकेशने माघार घेतली तर या दोघांचाही रस्ता मोकळा होईल ग आई. सारंग आणि ऐश्वर्या मुद्दाम करतायत हे सगळं आणि उद्या जर तुला कळालं की हे घर गहाणच ठेवलं नव्हतं तर तू काय करशील आई? तुझ्यामुळे जर जानकी वहिनी खेळाच्या बाहेर पडली तर तू स्वतःला माफ करू शकशील का? सुमित्राबाई म्हणतात, नाही रे बाबा नाही, बरोबर बोलतोयस तू म्हणतोयस ते बरोबर आहे. मग सौमित्र म्हणतो, आई जानकी वहिनीचा खेळावरचा फोकस हलू देऊ नकोस. प्रेक्षकांनो, आजचा भाग ना त्यांनी खूपच फास्ट दाखवला, त्यामुळे थोडंसं बोलताना घाई होते मला. सौमित्र म्हणत असतो, नको सांगू आई जानकी वहिनीला. मग त्या म्हणतात, अरे पण ते ऐश्वर्या आणि सारंग जे सांगतायत ते खरं झालं तर? सौमित्र म्हणतो, आई काही होणार नाही तसं, आणि झालं ना तरी मी आहे ना घरात, तू नको काळजी करू, घराचा विषय काढू नकोस तू आता कोणाजवळच. असं म्हणून तो फोन देऊन टाकतो सुमित्राबाईंना. पण आता सुमित्राबाईंना आलंय टेन्शन. जानकी विचार करायला लागते, काहीतरी गौडबंग आले, आईनी फोन का कट केला असेल असा विचार करून तिने पुन्हा सुमित्राबाईंना फोन लावलाय. आता सौमित्र म्हणतो, बोल तू जानकी वहिनीशी, पण सांगू नकोस काही. आता सुमित्राबाई फोन घेतात आणि म्हणतात, हा अगं जानकी बोल. मग आता जानकी म्हणते, आई घराचं काय म्हणत होतात मगाशी? फोन कट झाला बोलता बोलता. मग सुमित्राबाई म्हणतात, अगं घराचं का? अगं काही नाही ग, सारंग आणि ऐश्वर्या हरले न खेळ त्यामुळे काळजी वाटत होती ग. मग आता जानकी म्हणते, आई काय बोलणार आता? अहो जो इमाने इतबारे खेळ खेळतो ना त्याला नशिबाने साथ द्यायला हवी, आणि जो बेमानी करतो ना आई त्याला नशिबाने साथ देऊ नये एवढंच मला वाटतं हो. मग आता त्या सुमित्राबाई म्हणतात, बरोबर आहे ग तुझं जानकी, अगदी बरोबर आहे. पण अगं बघ ना जानकी, आई म्हणून माझं कसं नशीब आहे, एक मुलगा जिंकला तर दुसरा हरेल, याचं वाईट वाटतंय ग. बरं जाऊ दे बाई, फोन ठेवते. मग जानकी म्हणते, आई तुम्हाला एवढंच बोलायचं होतं? आता या सुमित्राबाई म्हणतात, हो ग बाई एवढंच बोलायचं होतं, ठेवते हा फोन. असं म्हणून आता त्यांनी फोन कट केलाय. पण जानकीच्या मनात अजूनही हुरहुर आहे. तिला असं वाटतंय की काहीतरी आईंना वेगळं बोलायचं होतं आणि आईंनी विषय बदललाय. आई माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. काय असेल बरं? नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. जानकीच्या मनात शंकेची पाल चुकली आहे. जानकी तिच्या तंद्रीमध्ये असते तेव्हा ऋषिकेश येतो तिथे आणि तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि जानकी डचकते. ऋषिकेश म्हणतो, अगं डचकायला काय झालं? काय ग, काय विचार करतेस? कोणाचा फोन होता? जानकी म्हणते, अहो काही नाही, ते कंपनीचे रॅन्डम कॉल येतात ना त्यांचाच फोन होता. आता ऋषिकेश म्हणतो, चल सगळेजण वाट बघताय बाहेर आपली. जानकी आता बाहेर येते. ऋषिकेश जानकी सगळ्या गावकऱ्यांचे आभार मानतात. आता गुलाबदादा म्हणतो, दादा वहिनी तुम्हाला दोघांनाही उद्याची स्पर्धा जिंकायची आहे बरं का, आम्हा सगळ्यांकडनं तुम्हाला शुभेच्छा. गुणा म्हणते, आपल्या वहिनी स्पर्धा जिंकणार, आम्हाला उद्या ऐश्वर्याचं हरलेलं तोंड बघायचंय. मग आता ते बाकीचे गावकरी म्हणतात, दादा वहिनी उद्या स्पर्धा जिंकल्यावर असाच एक छान बेत करू बघा. सगळेजण खूप खुश आहेत ऋषिकेश जानकीसाठी. जानकी ऋषिकेश म्हणतात, हो काही हरकत नाहीये. मग आता सगळेजण जय जयकार करतात ऋषिकेश आणि जानकीचा आणि तिथून निघून जातात. दादासाहेब वहिनीसाहेब निवांत झोपा, आता भेटू उद्या मैदानात. आता सगळेजण निघून गेल्यावर जानकी या ओवीला विचारते, जेवलीस ना बाळा व्यवस्थित, मज्जा आली का वगैरे वगैरे. असो तर आता पहाट झाली आहे प्रेक्षकांनो आणि आता मात्र थरार भारी रंगवलाय त्यांनी. जानकी आवरून सावरून सगळं निघालेली असते आणि मग आता ऋषिकेश म्हणत असतो, अगं आवर लवकर जानकी. आता ही कोणाशी तरी बोलते फोनवर जानकी. हा गुलाबशी बोलत असते. ती गुलाबला विचारते, तुम्ही येणार आहात ना दादा, ओवीला घेऊन या शाळेत. आता ती बोलता बोलता कुलूप पण लावतीये, आमच्याकडे फार वेळ नाहीये, आम्ही निघतोय वगैरे वगैरे. आता ऋषिकेशला म्हणते, चला ऋषिकेश निघू. ऋषिकेश म्हणतो, तू लवकर आवर, माझं झालंय. जानकी आता तिची शूज वगैरे घालते, सॉक्स पण घातलेत तिने आणि आता निघताच त्यांच्या घरासमोर एक गाडी आली आहे, 4 व्हीलर. दोघं जण एकदम आश्चर्यचकित होतात. आता त्या गाडीतनं एक इसम बाहेर निघतो आणि तो विचारतो, तुम्ही जानकी आणि ऋषिकेश रणदिवेच आहात ना? मग आता ऋषिकेश म्हणतो, हो, पण तुम्ही कोण आहात? मग आता तो माणूस म्हणतो, मी श्री आणि सौ या स्पर्धेच्या ऑर्गनायझर टीमकडनं आलोय, नमस्कार. जानकी म्हणते, तुमचं नाव काय आहे? तो माणूस म्हणतो, माझं नाव शशिकांत मोरे आहे. जानकी आणि ऋषिकेश जरा सरप्राईज झालेत. जानकी म्हणते, तुम्ही अचानक का आला इथे? स्पर्धा कॅन्सल झाली आहे का? आता तो माणूस म्हणतो, स्पर्धा आहे ना ताई, पण आजचा गेम वेगळा आहे म्हणून मी इथे आलोय. ऋषिकेश म्हणतो, म्हणजे काय आहे?
तो माणूस म्हणतो, सर मला एवढं डिटेल सांगणं अलाउड नाहीये, पण मी एवढंच सांगतो की सगळे कपल आज एकत्र गेम खेळणार नाहीये, वेगवेगळे गेम खेळणार आहेत. प्रत्येकाचा राऊंड वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे आणि प्रत्येकाला पिकअप करायला गाडी पण येते, म्हणून मी तुम्हाला इथे घ्यायला आलोय. ऋषिकेश म्हणतो, पण आम्हाला या बाबतीत का काही कळवलं नाही? मग तो माणूस म्हणतो, सॉरी सर, हे थोडं कॉन्फिडेन्शियल आहे, पण उशीर झाला ना तर तुमचे मार्क कटतील आणि तुम्ही गेममधनं बाहेर पडाल, त्यामुळे प्लीज घाई करा, चला लवकर. मग जानकी हुशारी वापरून म्हणते, जरा तुमचं ID कार्ड दाखवाल का? आता तो माणूस थोडा घाबरतो, पण त्याने एक फेक ID कार्ड बनवलंय ऐश्वर्याच्या सांगण्याप्रमाणे. ऋषिकेश म्हणतो, दाखवताय ना तुमचं आय कार्ड? आता तो माणूस म्हणतो, हो हो दाखवतो ना, हे घ्या. आता त्याने ते श्री आणि सौचं फेक ID बनवलाय. जानकी ते आय कार्ड चेक करते, पण तिला थोडासा घोळ वाटतोय. आता जानकी त्याला थँक्यू असं म्हणते आणि ते आय कार्ड त्याला परत देत असते, तर ते त्याच्या हातात खाली पडतं. आता हे उगाचच इथे सस्पेन्स रंगवलाय बरं का. आता तो माणूस म्हणतो, अरे पडलं माझं आय कार्ड, हरकत नाहीये, चला आपण लवकर निघूया. आणि अशा पद्धतीने ऋषिकेश आणि जानकी दोघे वेगळ्याच वेन्यूवर पोहोचलेत. प्रेक्षकांनो, आता बघा पुढे काय थरार रंगलाय. मजा आली आहे. ऋषिकेश जानकीने या माणसानं कसं पकडलं ना ते पाहण्यासारखं आहे. तर पुढे पहा काय घडलंय. हे दोघे जण गाडीमध्ये वेगळ्याच ठिकाणी पोहोचलेत आणि इकडे सारंग, ऐश्वर्या, अवंतिका, सौमित्र सगळेजण स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचलेत, जिथे स्पर्धा नेहमी होते ना तिथेच. पण ऐश्वर्याने मुद्दाम अक्कल हुशारीने ऋषिकेश जानकीला वेगळ्या ठिकाणी पाठवून दिलं, जेणेकरून ते दोघे या स्पर्धेत उशिरा येतील आणि बाद होतील. सगळेजण स्पर्धकांचं वेलकम करतायत तिथे ग्राउंडवर. खरं खरं सांगू का प्रेक्षकांनो, अगदी मनातलं आज ना त्यांनी नुसता टाइमपास लावलाय, पण मी तुम्हाला मुद्दाम जरा सांगायची स्पीड मी वाढवली आहे, जेणेकरून तुम्हाला कंटाळा येऊ नये आणि पूर्ण भाग अगदी डिटेलमध्ये कळावा. तर बघा पुढे काय काय घडलंय. ऋषिकेश आणि जानकी एका तिसऱ्याच ठिकाणी आलेत. आता तो माणूस आहे ना ऋषिकेश जानकीला तिथे आणतो, तेव्हा या दोघांना जरा विचित्रच वाटतं, कारण तिथे कोणीच नसतं आणि संशयास्पदच असतं सगळं. आता तो माणूस म्हणतो, नमस्कार ताई, नमस्कार दादा, आता तुम्हाला इथे पुढची फेरी खेळायची आहे. जानकी ती सगळी मोकळी चाकळी जागा बघते आणि म्हणते, इथे इथे कसं काय खेळायचंय? मग आता तो माणूस म्हणतो, इथे तुम्हाला आम्ही काही प्रश्न विचारणार, त्या प्रश्नांची तुम्ही बरोबर उत्तरं द्यायची आहे. आता ऋषिकेशला प्रश्न पडलाय की काहीतरी गौड बंगाल आहे, असं कसं हे सगळं होतंय? जानकी आणि ऋषिकेश मुद्दाम खोदून खोदून विचारतात त्या माणसाला, इथे काय गेम आहे, कुठला खेळ खेळायचा आहे? मग आता तो माणूस सांगत असतो की आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार, 5 राऊंड असणार, दोघांनी सोबत उत्तरं द्यायची आहे आणि तुम्ही जिंकणार, म्हणजे चांगली उत्तरं दिली तर नक्कीच जिंकणार. आता ऋषिकेश म्हणतो, हा गेम सगळ्यांसोबत खेळता आला असता ना? आता तो माणूस म्हणतो, सर मला एवढं काही सांगता येणार नाही, पण रूल प्रमाणे तुम्हाला इथेच खेळायचंय, बसा बसा. मग जानकी म्हणत असते, पण मला काहीतरी विचारायचंय. तो माणूस इतका आग्रह करतो, प्लीज प्लीज मॅडम बसा ना, खाली बसा ना, उशीर होतोय आम्हाला, असं म्हणून त्याने जानकीला खाली बसवलंय. आता बघा प्रेक्षकांनो पुढे काय घडलंय. जानकी ऋषिकेश आता तिथे बसतात, पण हे सगळं संशयास्पद वाटतंय दोघांना पण. आता ऋषिकेश जानकी एकमेकांशी बोलताय. जानकी म्हणते, ऋषिकेश हे सगळं काय चाललंय? या लोकांना पूर्वी आपण बघितलं पण नाहीये, जरा वियर्ड नाही वाटत आहे का? म्हणजे इथे कोणीच नाहीये, काहीतरी संशय येतोय मला, म्हणजे नक्की आपल्यासोबत हे लोक खेळ खेळणार आहेत का? हा खेळ मुद्दाम आपल्यासोबतच खेळला जातोय. ऋषिकेश म्हणतो, हो ग जानकी, मला पण शंका येते, ही काहीतरी गौड बंगाल आहे. दोघांनाही फुल दाट संशय येतोय. पण पुढे बघा जानकीने या दोघांना भारी एक्सपोज केलंय. तर आता इकडे स्पर्धेच्या ठिकाणी सगळेजण यांची वाट बघत असतात, पण तत्पूर्वी अंशुमन यांची कॉमेंट्री वगैरे दाखवली आहे त्यांनी जरा मजेत. अंशुमन म्हणताय, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सगळ्या स्पर्धकांसाठी. तर मित्रांनो, स्पर्धा सुरू झाली, बऱ्याच फेऱ्या झाल्या, ट्विस्ट आणि टर्न झाले, बरेच बदल झाले आणि हे सगळे बदल आपल्या या 6 जोड्यांमुळे झाले. सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या. तर पुढे बघा 6वी फेरी आहे आणि आपली 6वी जोडी अजून आलेली नाहीये. आतापर्यंत सगळ्यात टॉप जोडी म्हणजे 6 नंबरची जोडी ऋषिकेश आणि जानकी रणदिवे, पण हे दोघे जण का आले नाहीत अजून? सगळेजण ऋषिकेश आणि जानकीच्या सीटकडे बघतायत, तर ते दोघे अजूनही गैरहजर आहे. आता मात्र जानकी आणि ऋषिकेश आले नाही म्हणून टेन्शन आलंय अवंतिकाला. आणि अवंतिका म्हणते, सर ॲक्च्युली ना अजून आले नाही आहेत ते दोघे जण, थोड्या वेळ वाट बघूया. आता हा सौमित्र आणि अवंतिकाला पण टेन्शन आले, कुठे गेले वहिनी दादा? रोज तर वेळेवर येतात, आज का उशीर झाला असेल? जानकी आता म्हणत असते, हे बघा ऋषिकेश, तुमच्याकडे कमिटीचा नंबर वगैरे आहे का? त्यांना फोन करून विचारा बरं, खरंच हे सगळं चालू आहे का? ऋषिकेश आता फोन करत असतो, तेव्हा तो माणूस ऋषिकेशच्या जवळ येतो आणि म्हणतो, सॉरी सर, इथे ना फोन करणं वगैरे अलाउड नाहीये, तुम्हाला फोन स्विच ऑफ ठेवावा लागेल. ऋषिकेश म्हणतो, असं का? अहो, आम्हाला आधी कधी फोन नाही मागितले, आता का मागताय तुम्ही फोन? आता तो माणूस म्हणतो, सर आता या गेमसाठी हा रूल आहे,
हे बघा, फोन घ्या आणि स्विच ऑफ करा. आता हा माणूस मुद्दाम ऋषिकेशचा फोन त्याच्या हातात घेतो आणि स्विच ऑफ करतो आणि म्हणतो चला चला आता आपण गेम खेळूया. आता एवढं तो माणूस बळजबरी करतो म्हणल्यावर या दोघांना तेव्हा शंका येते. आता मात्र जानकीला येतो राग. आता बघा पुढे काय घडलंय. पण तत्पूर्वी आता जरा इकडे मोठ्या स्पर्धेच्या ठिकाणी गोंधळ झालाय. जानकी आणि ऋषिकेशची सगळेजण वाट बघण्यासाठी म्हणजे इन्सिस्ट करतात. मग ते जजेस म्हणतात किती वेळ थांबायचंय, अजून खूप उशीर झालाय, किती वेळ सगळ्यांना असं तात्काळत ठेवायचंय. मग ऐश्वर्याला फार जोर येतो इथे बोलायला नेहमीप्रमाणे. आता ते जजेस म्हणतात की फोन लावा त्यांना, विचारा किती वेळ लागणार आहे. आता ऐश्वर्याचा जो माणूस आहे ना तो मुद्दाम म्हणतो मी फोन लावतो. आता त्याच्याकडनं काही फोन लागत नाही कारण त्या दोघांचाही फोन नॉट रिचेबल आहे असं लागतंय, म्हणजे स्विच ऑफ आलाय फोन. ऐश्वर्याला फार मजा येत असते हे सगळं बघून. आता ते जजेस म्हणतात 10 मिनिटं थांबा जरा, वाट बघू आपण त्यांची. मग आता अवंतिका आणि सौमित्र विचार करतात असे कसे उशीर झालाय वहिनींना आज. आता अंशुमन पुढे कॉमेंट्री करतायत, 5-1 मिनिटं सगळ्यांना अगदी रंगवून ठेवतायत. चला तर आता पुढच्या स्पर्धेला आपण सुरुवात करणार आहोत. तर पुढची स्पर्धा काय आहे हे तुम्हाला सांगतो, पण तत्पूर्वी सांगतो की 6 नंबरची जोडी ही अति उत्साही जोडी आहे बरं का. अजून ती आली नाहीये याचं दुःख आहे. पण तत्पूर्वी मी तुम्हाला सांगतो की पुढची फेरी कशी असणार आहे. तर आजची फेरी आहे की मनातलं ओळखायचंय, एकमेकांच्या मनातलं ओळखायचंय बरं का. नाही म्हणजे होतं कसं बाई, नेहमी सौ म्हणतात माझ्या मिस्टरांना काही कळतच नाही बाई मनातलं, आणि मिस्टर म्हणतात अगो मला खरंच कळत नाही तुझ्या मनातलं. तर तुम्हाला एक्झॅक्टली हेच करायचंय, तुम्हाला एक्झॅक्टली एकमेकांच्या मनातलं बोलायचंय. जर मी तुम्हाला एक प्रश्न विचारला की मराठी चित्रपट सांगा, तर दोघांचं उत्तर अगदी बरोबर आलं पाहिजे. उदाहरणार्थ नाच ग घुमा. आता हे श्री आणि सौ दोघांनी सोबत बोललं तर तुमचं उत्तर बरोबर ग्राह्य धरलं जाईल. म्हणजे तुमच्या दोघांचं कोऑर्डिनेशन आणि मनातल्या गोष्टी हे सगळं या स्पर्धेच्या निकालामध्ये ग्राह्य धरलं जाईल. कळलंय ना प्रेक्षकांनो तुम्हाला? नसेल कळलं तर मला कमेंट करून कळवा की नेमकी ही स्पर्धा काय आहे. तर आता पुन्हा बघा, अंशुमन म्हणतात चला तर अजूनही 6 नंबरची जोडी आलेली नाहीये, स्पर्धेचं स्वरूप पण सांगण्यात आलंय. काय आता सुरुवात करायची का आपल्या पुढच्या फेरीला? सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला, असं ते गाणं म्हणून दाखवतायत. तर पुढे बघा, स्पर्धेमध्ये सगळे जानकी ऋषिकेशसाठी तात्काळत बसलेत, सगळे वाट बघतायत. आता ऋषिकेश इथे अग्रेसिव्ह होतो बरं का. आता तो माणूस मुद्दाम प्रश्न विचारायला लागतो की मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, आंबा पेरू चिकू असं काहीतरी मी तुम्हाला पुढे. आता ती काही बोलणार तो माणूस पुढे, तेवढ्यात जानकी म्हणते थांबा जरा, आता हे आमचे गुण कोण मोजणार आहे? इथे अँकर नाही, जजेस नाही, कोणीच नाही. मग आता तो माणूस म्हणतो हे काय इथे समोर बसलेले जज आहेत. आता ऋषिकेश म्हणतो हे जज आहेत, पण आधीचे जज कुठे गेलेत? हे का आलेत आता नवीन बदलून जज? मग आता तो माणूस म्हणतो आता याच फेरीसाठी हेच जज निवडले गेले, त्याला मी तरी काय करणार सर, तुम्ही किती प्रश्न विचारतायत, चला खेळायला सुरुवात करू. जानकी म्हणते नाही मला आता या जजेसना काही प्रश्न विचारायचे आहेत. तो माणूस म्हणतो मॅडम असं अलाउड नाहीये. आता जानकी जबरदस्ती घुसते त्या जजेसच्या समोर आणि म्हणते मला ना बोलायचंय तुमच्याशी. आणि जानकीच्या लक्षात येतं की त्यांच्या गळ्यात जे आय कार्ड आहे ना ते फेक आहे. आता ऋषिकेश त्या माणसाला दम देतो, ए चुप बैस, जानकीला बोलू दे असं म्हणून. तर पुढे बघा काय घडलंय. आता स्पर्धेच्या ठिकाणी सगळे जानकी आणि ऋषिकेशची वाट बघताय. प्रेक्षकांनो 33 मिनिटाचा एपिसोड दाखवलाय, दमले मी सांगून. एखादा लाईक नक्की करा प्रेक्षकांनो. जेव्हा आपल्या मेहनती रिव्ह्यू आवडल्यानंतर तुम्ही असं छान प्रेमाने दाद देता की तुम्हाला रिव्ह्यू आवडला म्हणून खूप भारी वाटतं प्रेक्षकांनो. त्यातनं तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर आणखीन भारी वाटतं, एक फॅमिली कंप्लीट झाल्यासारखी वाटते, हो की नाही? तर चला, ज्यांनी अजून चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॅमिली म्हणून जॉईन करा. ऐश्वर्या खूप खुश असते. सौमित्र आणि अवंतिका आता ऋषिकेश जानकीला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करताय, पण फोन लागत नाहीये. ऋषिकेश जानकीचा नॉट रिचेबल येतोय. सारंग आता हळूच विचारतो ऐश्वर्याला, हो ऐश्वर्या काय केलं तुम्ही दादा वहिनीचं? ऐश्वर्या म्हणते मला काय माहिती. मग सारंग म्हणतो असं का बोलताय, तुम्हालाच माहिती ना, तुम्हीच काहीतरी केलंय ना प्लॅन. ऐश्वर्या म्हणते हो मला काही विचारू नका, मी काही केलेलं नाहीये. ऐश्वर्या खूप बदमाशपणा करते. आता अवंतिका आणि सौमित्र पुन्हा ऋषिकेश जानकीला कॉल लावताय आणि विचार करताय कुठे असतील दादा वहिनी, अजून का आले नसतील. ऐश्वर्या बघा हळूच आता सारंगच्या कानात सांगते, अहो मी असा काही प्लॅन केलाय, त्यामुळे ते ऋषिकेश जानकी इथे येणारच नाही. आले जरी ना तरी त्या दोघांना खूप उशीर होणार आहे आणि स्पर्धेच्या ठिकाणी उशिरा आले म्हणून त्या दोघांना बाद करण्यात येणार आहे. आता सारंग म्हणतो म्हणजे नक्की काय केलंय तुम्ही ऐश्वर्या? ऐश्वर्या म्हणते थांबा हो, काल रात्री ना मी त्या माणसाला भेटले होते. आता ऐश्वर्याने काय केलं ते सगळं ती सारंगला सांगतेय. तर रात्री ती या माणसाला भेटली होती आणि त्या माणसाला म्हणते की मी जे सांगते ते प्लॅन कर, हे बघ एक बनावट स्पर्धेचं ठिकाण तयार कर आणि तिथे काही माणसं तयार कर आणि ऋषिकेश जानकीला तिथे पोहोचव.
मग आता तो माणूस म्हणतो, अहो मॅडम किती रिस्क आहे या सगळ्यामध्ये, आधीच मी पकडल्या जाणार होतो त्या म्युझिकच्या स्पर्धेत आणि आता पुन्हा पकडल्या गेलो तर. आता ऐश्वर्या त्याला धमकवत म्हणते, काय तू पण, अरे कुठे पकडला गेला तू, हे बघ तुला जर मोठ्या मोठ्या झेप घ्यायच्या असतील ना तर हे छोटे छोटे काम तुला सहजरित्या पूर्ण करावे लागतील आणि थोडे थडके नाही तर आम्ही 25 लाख रुपये जिंकणार आहे आणि आमचीच कंपनी देणार आहे स्पर्धकाला 25 लाख रुपये आणि हे बघ मी जर पैसे जिंकले ना तर तुला 5 लाख रुपये देईल. पण तो माणूस म्हणत असतो, नाही हो मॅडम, अहो खूप रिस्क आहे यामध्ये, माझी नोकरी जाईल. मग ऐश्वर्या म्हणते, लात मार ना अशा नोकरीला, काय अशी फालतूची नोकरी करतोयस, अरे मी देते ना तुला पैसे, 25 लाख मी जिंकले की त्यातले 5 लाख तुझे, चल कबूल आहे तुला, मी जे सांगते ते कर. आणि ऐश्वर्याने त्याला तो प्लॅन सांगितला. आता प्रेक्षकांनो हे ना खूप फापड बोलली आहे ऐश्वर्या, पण जे मेन आहे ना ते मी तुम्हाला सांगते. आणि अशा पद्धतीने ऐश्वर्याने त्या माणसाला प्लॅन करून या ऋषिकेश जानकीला तिसऱ्याच ठिकाणी फसवलं. तर बघा आता ऐश्वर्याने हे सगळं सारंगला सांगितलं आणि आता त्या जजेस समोर ओरडून म्हणते, काय आता किती वेळ वाट बघायची आपण या 6व्या जोडीची, मला तर वाटतं या 6व्या जोडीला पुढचे खेळ खेळण्यात इंटरेस्टच नाहीये. आता तिचं हे बोलणं ऐकून ती अवंतिका भडकते आणि म्हणते, ए ऐश्वर्या उगाच शहाणी समजू नकोस स्वतःला, त्यांना जर इंटरेस्ट नसता तर त्यांनी सगळे खेळ आतापर्यंत जिंकलेच नसते, उगाच तोंडाला येईल ते बोलू नको. अवंतिका आणि या ऐश्वर्याचा वाद होतोय ते बघून ते जजेस म्हणतात, थांबा थांबा शांत बसा, आपण मान्य करू की त्यांना खेळायचीच स्पर्धा, पण ते अजूनही आले नाहीयेत, कुठे आहेत जानकी आणि ऋषिकेश. मग लगेच ऐश्वर्या आरडाओरडा करते, हो बरोबर आहे तुमचं, नाही आपण मान्य करू सगळं, पण यांना वेळेच्या आत येता येत नाही का, आणि तसंही स्पर्धेचा नियम आहे, जर ते उशिरा आले तर त्यांना स्पर्धेतून बाद करण्यात येईल. मग त्या दुसऱ्या जज मॅडम म्हणतात, त्यांच्याशी कम्युनिकेशन का होत नाहीये. ऐश्वर्या म्हणते, एक्झॅक्टली त्यांना सांगता येत नाही का उशीर का होणार आहे वगैरे वगैरे. नाही मी तर म्हणते त्यांना स्पर्धेतून बादच करा. मग आता त्या मॅडम म्हणतात की 10 मिनिटं किंवा 2 मिनिटं तरी वाट बघूया, जर नाही आले ते तर मग स्पर्धेला सुरुवात करूया. ऐश्वर्या म्हणते, जाऊ द्या आता इतक्या वेळ वाट पाहिली, 2 मिनिटांनी तरी काय होणार आहे, येणारच नाही ते जानकी आणि ऋषिकेश, असं म्हणून तिथे मुद्दाम खाली बसते. आता बघा जानकीने कसं एक्सपोज केलं त्या जजेसला, खोट्या जजेसला. जानकी त्या जजेसला म्हणते, तुम्हाला माझे गुण माहिती आहे का, नाही म्हणजे आमच्या फेरीचे गुण माहिती आहे का, लगोरी फेरीमध्ये आम्हाला किती गुण मिळाले सांगा. जानकी त्या फेक जजेसशी बोलत असताना त्यांचा आयडी चेक करते. आता ते काय म्हणतात दोघ जण जानकीला, अहो मॅडम तुम्ही जिंकल्या ना, 2 फेरीत तुम्ही जिंकलेले आहे, आम्हाला माहिती आहे. मग आता जानकी चिडते आणि म्हणते, तुम्हाला चिटिंगच करायची तर अभ्यास करून यायचा ना व्यवस्थित, आम्ही लगोरी खेळ कधी खेळलोच नाहीये, बघा ऋषिकेश या दोघांचे आयडी कार्ड फेक आहेत. आणि आता हे एक्सपोज होतात. आता ऋषिकेश त्या दोघांची कॉलर धरतोय आणि म्हणतोय, काय रे आम्ही लगोरी खेळलोच नाही तर जिंकलो कसे, चल सांग कोणी पाठवलंय तुला. आता ऋषिकेशने त्या दोघांनाही मारायला सुरुवात केली आहे. आता ऋषिकेश म्हणतो, सांगता का कोणी पाठवलंय, नाही तर तंगड तोडी ना तुमचं. आता ते दोघंही कबूल करतात, आम्हाला काही माहिती नाहीये दादा, अहो बघा आम्हाला ना पैसे देऊन इथे पाठवण्यात आलंय. आता बघा तो जो तिसरा माणूस आहे ना जो घ्यायला आला होता त्या दोघांना, आता ऋषिकेश त्याला धरत असतो तर तो पळून जातो तिथून. आणि आता जानकी म्हणते, ऋषिकेश जाऊ द्या आता, यांना सोडा, आपल्याला स्पर्धेच्या ठिकाणी जायला हवं, आपण पटकन वेळ. आणि अक्कल हुशारीने दोघंही तिथून पळ काढायचा प्रयत्न करतात आणि पळ काढण्यात ते यशस्वी सुद्धा होतात. तर बघा आता प्रेक्षकांनो काय काय झालंय. आता हे ऋषिकेश आणि जानकी तिथून निघून जाण्यासाठी वाहन शोधताय, पण वाहन काही मिळत नाहीये. इकडे अंशुमन म्हणतात, बराच वेळ झालाय अजून ऋषिकेश जानकी आले नाहीयेत. आता स्पर्धेच्या नियमाप्रमाणे त्या दोघांना या स्पर्धेतून बाद करण्यात येत आहे. आता हे ऐकल्यावर ऐश्वर्या खूप खुश होऊन जाते. पण आता पुढे बघा काय घडलंय प्रेक्षकांनो. आता जानकी ऋषिकेशला बाद केल्यामुळे सगळे गावकरी संतापलेत. अंशुमन आधी कौतुक करतात की ऋषिकेश आणि जानकीने खूप एफर्ट घेतले, इथपर्यंत छान खेळले, पण आता काय करणार, या नंबर 6 जोडीला आम्ही बाद करतोय कारण ते वेळेत पोहोचलेले नाहीये. पण आता इकडे बघा ऋषिकेश जानकी असे पळतायत स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आणि नेमका त्यांनी हा एपिसोड संपवलाय. आता पुढच्या भागात ऋषिकेश जोरात ओरडतो, थांबा आम्ही आलोय. पण आता हे अंशुमन आणि जजेस म्हणतात, सॉरी तुम्हाला उशीर झाल्यामुळे आम्ही तुम्हाला बाद करतोय. आणि ऐश्वर्या त्यांना साथ देत ओरडते, हो यांना बाद करून टाका, हे वेळेत पोहोचलेच नाहीये. मग आता बघा प्रेक्षकांनो, या जानकीने ऐश्वर्याला तिथे एक्सपोज केलंय, पण गावकरी संतापतात आणि तोडफोड करायला लागतात गेम मध्ये. जानकी ही बाजी पुन्हा जिंकते, मजा येणार आहे बघायला प्रेक्षक. हरलेली बाजी जानकीने जिंकून दाखवली आहे, त्यासाठी एक लाईक व्हायलाच पाहिजे. चॅनल सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा डेली रिव्ह्यू ऐकण्यासाठी आजचा भाग कसा वाटला कमेंट करून कळवा. धन्यवाद.